यतो रतस्यार्थेषु विज्ञस्वरः येने ब्रह्मरुदादिकवै मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वायुमृदां यथा विनिमयो यत्र विसर्गो दशा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुरु सत्यं परं सत्यं परं सत्यं परं तैसेन्यन्यथा ज्ञाने जीघे पति जागर स्वप्ने ते दोन्ही केलेलीने अव्यक्त माझे. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसले श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 11व्या ओळीचा आपण विचार करतो आहोत. तैसेनी अन्यथा ज्ञाने. काल आपण त्याला एक दृष्टांत दिला होता की पाटीवरची अक्षरं पुसता येतात, तशी हरपती भेदांतरे तयाच्या ठाई. पाटीवरची अक्षर जशी हाताने सहज पुसता येतात, त्याप्रमाणे अनेक भेद परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाने नष्ट होतो. तसं तैसे अन्यथा ज्ञाने, त्याप्रमाणे अन्यथा म्हणजे भ्रमज्ञान. जीवाच्या ठिकाणी घट्ट जे बसलेलं आहे कुल कायदा लावून, ते भ्रमज्ञान आहे. ते भ्रमज्ञान जीवाच्या ठिकाणचं जातच नाही. आणि त्या भ्रमज्ञानाने जागृती आणि स्वप्न, जागेपणा आणि स्वप्न हे दोन्हीही ब्रह्मज्ञानाने स्वीकारलेली असतात. कारण ब्रह्मज्ञानामुळे जागृती, जागृती याचा अर्थ आम्हाला जे जग दिसतं की नाही, ते जग आहे का? जग नो हे अवघा जनार्दन. मग आम्हाला तर जग दिसतं, तुम्हाला कसं दिसत नाही? मग जग दिसतं याचा अर्थ भ्रम आहे. दोरीवर सर्प आहे का? मग आम्हाला तर भासतो, याचा अर्थ भ्रम आहे. त्याप्रमाणे जागृती सत्य वाटणं, स्वप्न सत्य वाटणं, याचं नाव आहे भ्रम. भ्रमामुळे सत्य वाटतं आणि भ्रमामुळे चालविती व्यवहार सत्य म्हणून. भ्रमामुळेच. अर्थात या ज्या दोन अवस्था आहेत, जागृती आणि स्वप्न, या ज्या दोन अवस्था आहेत, या ब्रह्मज्ञानामध्ये बुडून गेलेल्या आहेत. जाग झाल्याशिवाय स्वप्न
खोटं वाटत नाही. आणि ज्ञान झाल्याशिवाय जागृती खोटी वाटत नाही. हे दोन प्रकारचे जबरदस्त भ्रम आहेत. आम्हाला सर्व जगही सत्य वाटतं, संसारही सत्य वाटतो, सत्य म्हणून तर व्यवहार करतात. सगळं खोटं कळल्यावर करणार नाही. मग उपाशी राहतील का? नाही, होत असतं. तो होतच आहे. कळलं नाही तरी होतो, कळलं तरी होतो. पण जीवाला तसं वाटत नाही ना. त्याचं कारण जीवाच्या ठिकाणी भ्रम आहे. भ्रम आहे. भ्रमामुळे वाटत नाही. आणि जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत सर्व सत्य वाटतं. तोपर्यंत जन्म मरण संपणार नाही. परमात्मा यथार्थ कळाला की जन्म मरण संपलं. यथार्थ याला फार महत्व आहे शब्दाला. नुसतं तर आपल्याला कळतं देव आहे म्हणून. देव आहे तर कुठेही गुणच ठेवतं. आहे म्हणतात एवढंच खरं. पण कुठं आहे माहीत नाही. त्यामुळे आम्हाला सर्व खरं वाटतं. आणि त्यामुळे खरं वाटल्यामुळे त्याच्यात इच्छा वासना राहतात. खरं वाटल्यामुळे आणि इच्छा वासना राहिल्यामुळे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म का? वासनेमुळे. वासना का? सत्य वाटतं म्हणून. खोट्याच्या ठिकाणी वासना राहत नाही. खरं वाटलं म्हणून त्याचं वासना राहिली. खरं नाहीच आहे, पण खरं मानल्यामुळे किती दुःख भोगावं लागतं त्याला प्रमाण नाही. अनंत कोट जन्म मरणाचं दुःख या मनुष्य जन्मामध्ये खरं मानल्यामुळे अनंत कोट जन्म मरणाचं दुःख भोगावं लागतं. ज्यावेळी मिथ्यात्वाचा निश्चय होईल त्यावेळी जन्म मरण संपेल. म्हणजेच ज्यावेळी आत्मा परमात्मा ब्रह्म देव काय म्हणाल ते हे ज्यावेळी यथार्थ कळेल त्यावेळी जन्म मरणाचं दुःख समाप्त होईल. तोपर्यंत नाही. विनाकारण दुःख भोगावं लागतं. काही कारण नसताना. पण त्याला कारण काय? अज्ञान, भ्रम. विनाकारण नाही, सकारण आहे. काय कारण आहे त्याला? अज्ञान, न कळणे. काय कारण त्याला? भ्रम. भ्रमामुळे कळत नाही. जगतामध्ये जो गोंधळ चाललाय तो भ्रमामुळे. कळत नाही ना. कळत नाही. मग हे तेही अव्यक्त बोध वाढता झिजत पुरला बोधी समस्त बुडवून जाय. मग तेही अव्यक्त. मग तो अव्यक्त आहे परमात्मा हे कशाला कळेल?
श्रवणाने, ऐकल्याने कळेल. काय कळेल? आत्मा कळेल ऐकल्याने. की जिकडे तिकडे परमात्मा आहे ते तेव्हा कळेल. श्रवण केल्यानंतर बोध वाढता झिजत. मग आत्म्याचं म्हणा, परमात्म्याचं म्हणा, अस्तित्व कळलं. देव आहे, मग देवाला कळल्यावर मानतात. नाहीच म्हणतात बहुतेक. अमेरिकेत घडले, आता कुठे अमेरिकेतच ना, देवच नाही म्हणजे जी आग लागली आणि सगळं खलास, मग म्हटले आता देव आहे. तोपर्यंत देव मानत नाही. अगोदरच आहे म्हटलं असतं तर आग लागलीच नसती. त्यांनी चमत्कार दाखवला. माणसं चमत्काराला नमस्कार करतात. मग तेही अव्यक्त. मग श्रवण केल्याने परमात्मा कसा आहे हे कळत. श्रवण केल्याने बोध वाढता झिजत. मग अस्तित्व म्हणजे परोक्ष ज्ञान. काय? देवाचं अस्तित्व म्हणजे परोक्ष ज्ञान आहे. देव आहे, देव आहे. मूर्तीमध्ये तर आहेच. जवळी आम्हा अंतरबाह्य, जवळी आम्हा अंतरबाह्य. देव आमच्या जवळ आहे. आत आहे, बाहेर. आत हरी, बाहेर हरी. हरीने घरी कोंडिले. सर्व देवच आहे, आम्हाला फक्त कळणार. परोक्ष ज्ञान झालं, आहे देव. आणि परोक्ष ज्ञान हे जेव्हा वाढत जात, दिवसेंदिवस श्रवण करत राहिलं, परोक्ष ज्ञान वाढत गेलं की मग निश्चयात्मक ज्ञान होत. निश्चयात्मक. आणि म्हणून असत्वापादक आवरण नष्ट होत. देव आहे हा जो भ्रम होता तो भ्रम गेला. आणि मग जे घन अज्ञान आहे ते क्षीण होत जात. परमात्मा कळाल्यानंतर पुष्कळ साधू संतांनी सांगितलं पण कळत नाही. चाले हे शरीर कोणाचे या सत्ते, कोण बोलाविते हरिविन, कोण बोलाविते. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका, तयाचे भजन. साधू संतांनी पुष्कळ सांगितलं पण ते माणसाच्या लक्षातच येत नाही. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलाविते. आपण जे चालतो, बोलतो, खातो, पितो, जातो, येतो, ऐकतो, या सगळ्या गोष्टी कोणामुळे होतात? त्याच्यामुळे होतात.
आपल्यात आहे राम म्हणून आपण करतो काम. राम गेला की अमरधाम. या आपल्यामध्ये देव आहे, अंतर्बाह्य परमात्मा आहे. हे निश्चयाने कळल्यानंतर अज्ञान क्षीण होत जात, नष्ट होत जात. आणि अपरोक्ष ज्ञानाने, परोक्ष ज्ञानाने असत्वापादक आवरण नष्ट होत आणि अपरोक्ष ज्ञानाने आभाणापादक आवरण नष्ट होत. आभाणापादक आवरण. आणि मग पूर्णत्व प्राप्त होऊन ब्रह्मज्ञानामध्ये बुडून जात. मग आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, मग ही स्थिती प्राप्त होत. जैशी, त्याला दृष्टांत दिला पुन्हा. भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरत जाय अवधारी, मग तृप्तीच्या अवसरी नाहीचे होय. खूप भूक लागलेली आहे, खूप भूक लागलेली आहे, आणि खरं खूप भूक लागल्याशिवाय जेवूच नाही. आणि खरं भूक लागायचं असेल तर दिवसभर काही चावूच नाही. दिवसभर तोंड चाल, भूक लागा ना, भूक लागणार, भूक लागेल का लागेल, शिळीसारखं तोंड चालूच. ठराविक टायमालाच एकदा खायचं. कशी भूक लागते खडबडून बघा. पण ते भागेतच नाही ना. सकाळी चहा पोळी, नाही तर चहा खारी, नाही तर चहा पाव, आणि कशा मरायला भूक लागत. आणि बाया भूकच लागा ना, भूकच लागा, काही जरा उपवासी राहा, काही खाऊ नको. मग बघ कशी खडबडून भूक लागते. मी काय सांगतो तर उदाहरण दिले म्हणून सांगतो. जैसी भोजनाच्या व्यापारी, शहरातली माणसं चावट असतात, लक्षात चवणे करतात, चवणे. ते खेड्यातली माणसं बघा कशी खडबडून भूक लागते, कामं करतात, आणि त्यांना चावायला पुढे काही वेळ आहे काय, खायला काय येतं माती तांबाखू शिवाय. मग भूक लागते. 3 टाइम जेवतात. आपल्याला एक टायमाला पोटभर जाईना बया, काय करा. आता कसं जाईल, शिळीसारखं तोंड चालू, कसं जाईल. मग काय जरा कोर करकरीत राहा ना, मग पळता बी येईल, भूकही लागेल, पचनही होईल, शक्ती वाढेल. तेव्हा बदैशी भोजनाच्या व्यापारी, खूप खडबडून भूक लागलेली आहे आणि भोजन सुरू झालं. क्षुधा जिरत जाय अवधारी, जसा जसा घास घेतला जाईल तशी तशी भूक कमी कमी होत जाईल. आणि पूर्ण जेवण झालं की मग तृप्तीच्या अवसरी नाहीचे होय. मग भूकच समाप्त होते. पूर्ण भोजन झालं की त्याला तृप्ती म्हणतात. तृप्ती, तृप्ती झाल्यावर भूक नाही. परमार्थात लागते. तृप्ती भुकेली काय करू माय, मौली म्हणतात. तृप्ती भुकेली काय करू माय, जीवनी जीवन कैसे ताने जत आहे. तृप्ती भुकेली, तृप्तीलाच भूक लागली माऊली म्हणतात. तृप्तीला भूक लागली. परमार्थात तसं आपण संसारात तसं नाही. एकदा पोटभर जेवलं की पुन्हा 2 टाइम जेवत असतील तर संध्याकाळपर्यंत काही खायचं नाही. आणि
एक टाइम जेवत असेल, दुसऱ्या दिवशी त्या टायमापुत्र काय घ्यायचं? शक्ती वाढेल, पचनही होईल, भूकही लागेल, कामही होईल झटझटा, आळस येणार नाही, डोकल्या खाणार नाही, काय होणार? तरतरीत राहील. मुद्दा काय की तृप्ती झाल्यानंतर भूक समाप्त होत राहत नाही. तृप्ती झाली, भूक समाप्त झाली की पुन्हा खडबडून भूक लागेपर्यंत काहीही कशाकडे, गाड्याकडे पाहू नये, घोड्याकडे पाहू नये, कशाकडेच पाहिजे. एकदा संध्याकाळची जेवत असतील तर भूक लागेपर्यंत, आणि मस्त चवदार स्वादिष्ट लागतात. भूक लागल्या, भूक नसताना जेवलं ना की 17 कुट्याने करत खाईल. ह्याला नाव ठेवील, त्याला नाव ठेवील, त्याला नाव ठेवील, समजा त्याला भूक नाहीये. चावून 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 त्याची भूक मरून गेली, पोटात निघत काय खाईल मग. आणि मग नखरे करत राहत, नाव ठेवत राहत. फोडणी चांगली नाही जळली, लसूणच घातलं नाही, मोहरी घातली नाही, जिरे घातली नाही, मसाला घातला नाही. तुम्ही एकदा भूक लागली ना, कसले पुढे येऊ द्या, स्वाहा, आणि फार स्वादिष्ट लागतं. करून बघा तुम्ही. मग तृप्ती झाल्यानंतर इथं म्हटलंय, मग तृप्तीच्या अवसरी नाहीची होय. एकदा तृप्ती झाली की मग काही माणसं म्हणतात, एकदा पोट भरलं ना तुम्ही सोनं द्या, आपली इच्छा व्हायची नाही. सोनं खात नसतात पण म्हणायची पद्धत आहे. आणि तो दृष्टांत दिला, नाना चालीची या वाढी, वाट होत जाय थोडी, मग पातला ठाई बुडी, देवो निम्मे. नाना चालीची या वाढी, वाट होत जाय थोडी. आपल्याला सावळीला जायचं चालत, इथून निघायला दिल्ली गेटला की असं वाटतं भर लांब आहे. पण जसं तुम्ही चालत 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 जाल तशी ती जवळ येईल का लांब जाईल. आणि तिथे गेल्यावर चालणं समाप्त होईल. मग चालणार आहात, वाट होय जाय थोडी, मग ती वाट कमी 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 होत तिथे गेल्यावर त्या वाटेला पूर्णत्व प्राप्त होईल. मग पातळा ठाई बुडी देवोनिया. आणि पुढे मग प्राप्त झालेला जो मुक्काम आहे, बस त्या मुक्कामामध्ये तो रस्ता समाप्त होऊन जातो, राहत नाही. आणखी दृष्टांत दिला, का जागृती जव जव उद्दीपे, तव तव निद्रा हरपे, मग जागी नलिया स्वरूपे नाहीची होय. जागृती जव जव उद्दीपे, जशी जशी जाग येत राहील ना तशी तशी झोप नष्ट होते. जाग येत नाही. आता त्या राक्षसासारखे नाही, जे सकाळी पहाटे उठतात, लवकर झोपतात, लवकर उठतात, त्यांचं सांगतं तिथं माऊली. आता काय 10 वाजले तरी झोपलेलेच, 11 वाजले तरी झोपलेले. मला वाटलं रावणाच्या काळात जसं होतं तसं आता तसंच आहे. तेव्हा राक्षस होते ना, आता कोण आहेत? सूर्योदयाच्या पुढे उठणारी माणसं राक्षस आहेत. लक्षात ठेवा, शास्त्र सांगतं. सूर्योदयाच्या आत उठणारी माणसं ती माणसं असतात. ब्राह्मी मुहूर्तावर उठावं, भगवंताचं चिंतन, काकडा हरिपाठ काय असेल ते भजन करत राहावं, ध्यान करत राहावं, व्यायाम करत राहावा, काही उद्योग असेल तो करत राहावा. 10 वाजले तरी उठायची तयारीच नाही. 10 वाजल्यावर उठायचं,
11ला ब्रश करायचा, 12ला चहा बिस्किट खायचं, 3 वाजता जेवायचं. मुडदा सगळा. फुकट गेला मनुष्य देह. गेला गेला जन्म वाया, भज मना पंढरी राया. आला जन्मा केला कलमा तरीना फिटली भ्रांत गड्या, लडबडपंची करून सारे व्यर्थ गमविले दिवस गड्या. उगे आले जन्माला बिचारे दिसतात माणसासारखे, पण माणसं नसतातच ते. वेळशीर खावं, वेळशीर झोपावं, वेळशीर भजन करावं, अखंड भजन करत राहावं, वेळशीर उठावं. त्याला फार उत्साह राहतो माणसाच्या ठिकाणी. आयुष्य वाढल्या जातं, शक्ती वाढल्या जाते. म्हणून या ठिकाणी म्हटलंय, जागृती जव जव उद्दीपे तव तव निद्रा हरपे. जसं जसं मनुष्य जागा होतो तसे तशी झोप नष्ट होते. आता तुम्ही जर झोपूनच राहायचं, झोप द्यायची नाही. झोपूनच खाडकेने उठायचं की लगेच प्रातस्मरण करायचं. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तो गोविंदम प्रभाते. समुद्रवसने देवी, पर्वतस्थानमंडले विष्णुपती नमस्तुभ्याम. पादस्पर्शम, मग जमिनीवर पाय टाकायचा. आलं लक्षात? तू सगळा दिवस आनंदातच जाणार, आळसात झोपेत जाणारच नाही. मग जागिंदर या स्वरूपे नाहीच हे होत. एकदा काय केलं उठून बसला माणूस की झोप नष्ट होत. तर चळबोळ 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 चळबोळ, उठून बसलं की झोप द्यायचं. मग जागिंदर या स्वरूपे नाहीच. जाग झालं की झोप नष्ट होते. हे ना आणखी दृष्टांत. हे ना आपुले पूर्णत्व भेटे, जेत चंद्राची वाणी खुंटे. चंद्राचं उदाहरण दिलं. तेत शुक्ल पक्षाटे निशेष जैसा. हे ना आपले पूर्णत्व भेटे. काय उपमा नको आहे काय? उपमा कशी आहे की पहा, चंद्राला पूर्णत्व कधी भेटतं? पौर्णिमेला. पूर्ण झाला की वाढ संपली. पूर्ण झाला पौर्णिमेला की प्रतिपदेपासून पुन्हा कमी 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 होत अमावस्येला शून्य. वाढी चंद्राची खुंटत जाते, कमी कमी होत. ते तर शुक्ल पक्षाटे निश्चित होईल. आणि मग शुक्ल पक्ष वाढत राहते, पौर्णिमेला पूर्ण होते. आणि कृष्ण पक्षामध्ये ती वाढी कमी 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 होत जाते. आणि अमावस्येला तर पूर्णच नष्ट होते. तसा या 2-4-5 दृष्टांत दिले. तैसा बोध्य जात गिळीत, बोध बोधे हे मज आत. मिसळला तेथ साध्यंत, आबोधो गेला. मग बोध्य जात गिळीतो. ज्यावेळी ज्ञान ज्ञेयाचा बाध केला जातो, ज्ञान आणि ज्ञेय याचा जेव्हा बाध केला जातो, आणि ज्या ज्ञानाने भगवान म्हणतात साधक माझ्या लक्ष्य स्वरूपामध्ये येतो, माझ्या लक्ष्य स्वरूपामध्ये मिसळला तेथ साध्यंतु आबोधो गेला. अरे एकदा का आवरणापासून तो विक्षेपापर्यंत हे नष्ट होऊन गेलं अज्ञान, कि मग त्या जीवाला पूर्णत्व प्राप्त. चंद्राप्रमाणे त्याला पूर्णत्व प्राप्त होईल. काय पण त्याच्याकरता काय झालं पाहिजे? बोध व्हायला पाहिजे.
आणि अबोध जायला पाहिजे. बोध होऊन अबोध, ज्ञान होऊन अज्ञान जायला पाहिजे. ज्ञान होऊन अज्ञान गेलं की बस तो जो काही आनंद आहे तो खरा आनंद आहे. बाकीचा सर्व मिथ्या आनंद आहे. लक्षात ठेव. काय संसारात आनंद नाही का? आनंद मानलाय. संसारामध्ये आनंद नाहीये. आनंद मानतात म्हणून जगतात माणसं. आनंद जर मानला नसता तर जगणीच नसती माणसं. खोटं कमी पण मानतात आनंद. कसं काय झालं? फार जोरात, फार जोरात घरामध्ये फार पद्धतशीर. घरोघरी त्याच परी, आणि जी सांगत नाही ती बरी. कस काय? फार जोरात. बायको रोज जोड्याने मारत. तो म्हणतोय मारी नका, पण फार प्रेम आहे तिचं. हात कोट घ्या, तिचं फार प्रेम आहे म्हणते. संसारामध्ये आनंद नाही आहे. लक्षात. मला एवढंच सांगायचं, ती बिचारी मारी नका, तिचा हक्क आहे. काय पण त्याचा मला एवढं उदाहरण द्यायचं की बा संसारामध्ये आनंद आणि संसारामध्ये सुख हा प्रकार नाही आहे. लक्षात. आलीच वरती बघा, नवऱ्याला मारणार. तुम्हाला म्हणतो तिला सांग नका काय. तेव्हा कल्पांताची वेळे नदी सिंधूचे पेंडवळे. पोटभर हसली का? खरं पटल्यावर हसतच मला. तेव्हा कल्पांताची वेळे नदी सिंधूचे पेंडवळे. मोडून भरले जळे अब्रह्म दैसे. माऊलीनं पुन्हा आणखी 2-4 ओव्यातून दृष्टांत देत आहे. तेव्हा त्यावेळी केव्हा? कल्पांताची वेळ. कल्पांत केव्हा होतो? कल्पांत केव्हा होतो? नाही कल्पना. ब्रह्मदेवाचा 1 दिवस पूर्ण झाल्यावर. ब्रह्मदेवाचा 1 दिवस पूर्ण कधी होतो? 86,00,000 40,000 एवढे वर्ष 1000 वेळा गेले म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. आणि त्याला म्हणतात कल्प. त्याला कल्प म्हणतात. तेव्हा कल्पांताची वेळे नदी सिंधूचे पेंडवळे. मोडून भरले जळे अब्रह्म देश. मग ज्यावेळी कल्पांत होतो त्यावेळी काय होतं? त्यावेळी सर्व जलमय होऊन नदी, तळे, सरोवर, समुद्र काही राहत नाही. सर्व एकमय जलमय होऊन जात. आता सिद्धांत सांगायला वेळ आहे. अजून 4 ओव्यात दृष्टांत सांगतात. पुन्हा याचा तुम्हाला उद्या कल्पना देऊन आपण सिद्धांतापर्यंत जाऊ. बाबा याचा सिद्धांत काय सांगताय काय ते मग नंतर आपण पाहूया. त्याचा एकच सिद्धांत आहे की एकच मी परमात्मा आहे, बाकी काहीच नाही. इथपर्यंत जाण्याकरता माऊलीनं बरेच दृष्टांत दिले. त्याचा विचार आपण उद्या करूया. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडरीक वरदा
तुकाराम. ओम नमः पार्वतीपते हर